तर तुमचं नाव सांगा, किती वर्षापासून या मार्केटमध्ये? मॅडम, माझं नाव राहुल पाटील. मी बायकडा मार्केटमध्ये भाजीपाल्याचा व्यापार करतो आणि विथ हॉटेल पण चालवतो मी. तर भाजी मार्केटमध्ये आज मला कमीत कमी 25 वर्ष झाली तिथं. आता जे युद्ध चालू आहे इराण इस्रायल, त्याचा कुठेतरी फटका भाजी विक्रेत्यांवर किंवा फळ विक्रेत्यांवर झाला आहे? हो, शुअर झालेला आहे. कारण की आज आमच्या हॉटेल बंद असल्यामुळे भाजी जातच नाही आहे. ॲक्च्युली हॉटेलला गॅस बंद आहे, त्यामुळं गॅस बंद असल्यामुळं हॉटेल 80% हॉटेल बंद आहेत. तर त्यामुळं आमच्या आज सब्जी मार्केटमध्ये गिराईकच नाही आहे. 2 दिवसापासून आज 40% व्यापार आहे, 7% व्यापार तर ठप्प आहे. त्यामुळं सर्व व्यापारी लोक आज बसून आहेत आणि सर्व ह्या टायमाला 11 वाजताचा टाइम आलेला आहे. 11 वाजता आमची भाजी संपूर्ण मार्केट बंद होतं 12 वाजता, पण आज भाजी तशीच आहे, उरलेली आहे. 2 दिवस झाले याचा इफेक्ट आहे युद्धाचा. इराणमधून काय काय येतं? इराणमधून भाजी तर येत नाही. भाजी महाराष्ट्रात होती, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सातारा यासाठी येते. पण फ्रूट मार्केटमधून ॲपल वगैरे इराणवरून येतं, पण ते सध्या बंद आहे. सध्या ॲपल, सिमला वगैरे यासाठी येते आपल्याला. दरांवरती किती परिणाम? दरांवरती मॅडम आपल्याला कमीत कमी 20% तरी कमी झालेले आहे. तर कारण कस्टमर नसल्यामुळे आम्हाला कमी जास्त द्यायचं आहे. ही भाजी शिल्लक ठेवून चालत नाही, त्यामुळं कमी जास्त देऊन टाकतो. गॅसचा तुटवडा आहे हॉटेल्समध्ये, तो जाणवतोय. कसाच तुटवडा इकडे जाणवतोय का काय? हो, 100% जाणवतोय. गॅस नसल्यामुळे हॉटेल 80% बंद असल्यामुळे आज आमच्या भाजी मार्केटला गिराईकच नाहीये. त्यामुळं आम्हाला कमी जास्त द्यावं लागतं आणि गिराईक नाहीये. फक्त खाणारे गिराईक, घरगुती जे जेवण करणारे घरचे लोक कस्टमर आहेत तेच कस्टमर. बाकी हॉटेल लाईनचे कस्टमर आज आलेलेच नाही.